विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वी विज्ञानचा लेसन 18 इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था पार्ट 2 पाहणार आहोत. पार्ट 1मध्ये आपण इकोसिस्टीमचे डेफिनेशन, त्याचबरोबर इकोसिस्टीमचे वेगवेगळे भाग म्हणजे अबायोटिक फॅक्टर आणि बायोटिक फॅक्टर्स, त्याचबरोबर निश आणि शेवटी बायोम्सची डेफिनेशन आणि बायोम्सचे टाईप्स, लँड बायोम्स आणि ॲक्वॅटिक बायोम्स याविषयी माहिती पाहिली. लँड बायोम्समधला पहिला सब टाईप ग्रासलँड इकोसिस्टीम हा सुद्धा आपण पाहिला. यानंतर लँड बायोम्समधला दुसरा सब टाईप आहे फॉरेस्ट इकोसिस्टीम. फॉरेस्ट म्हणजे जंगल. बघा आता जंगल परिसंस्थेमध्ये काय माहिती दिली, फाउंड व्हरायटी ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. या फॉरेस्टमध्ये आपल्याला व्हरायटी ऑफ प्लांट्स बऱ्याच प्रकारच्या वनस्पती, ॲनिमल्स प्राणी आणि त्याचबरोबर अबायोटिक फॅक्टर आणि नॉन लिव्हिंग फॅक्टरसुद्धा बरेच आढळतात. आता इथं पुस्तकामधला आहे हा चार्ट आहे पहा. या फॉरेस्ट इकोसिस्टीममध्ये प्रोड्युसर्स कोणते आहेत, प्रायमरी कंझ्युमर्स कोणते आहेत, सेकंडरी कंझ्युमर्स, टेरिटरी कंझ्युमर्स आणि डिकम्पोजर्स यांची माहिती दिली आहे. आता प्रोड्युसर्स बघा फॉरेस्टमध्ये काय आहे, डिप्टेकार्पस, गवताचा एक प्रकार आहे तो डिप्टेरोकार्प्स. त्यानंतर टीक सागवान, पाईन देवदार वृक्ष, सँडलवूड चंदन वृक्ष आणि या पद्धतीने बरेच वनस्पती असतात. प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे प्रथम भक्षक, या वनस्पती खाणारे, अँट म्हणजे मुंगी, ग्रासहुपर, स्पायडर म्हणजे कोळी, बटरफ्लाय हे प्रायमरी कंझ्युमर्स झाले. सेकंडरी कंझ्युमर्स म्हणजे ह्या प्रायमरी कंझ्युमर्सना खाणारे स्नेक, बर्ड, लिझार्ड, सरडा, जॅकल, कोल्हा हे काय झाले, सेकंडरी कंझ्युमर्स झाले. टेरिटरी कंझ्युमर्स टायगर, फाल्कन म्हणजे ससाना, चिता हे झाले टेरिटरी कंझ्युमर्स. आणि डिकम्पोजर्स म्हणजे विघटक, कोणते आहेत बघा, ॲस्परजिलस आणि पॉलिकार्पस हे काय आहेत, सूक्ष्मजीव आहेत जे डिकम्पोजर्स विघटक म्हणून काम करतात. त्याचबरोबर आपल्याला अनेक या पद्धतीचा चार्ट दिलेला आहे बघा. त्यामध्ये नॅशनल पार्क और सँच्युरी आणि स्टेट अशी माहिती दिलेली आहे. नॅशनल पार्कचं नाव आणि त्याचं स्टेट तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर पुढे एक आपण भाग केलेला आहे फेमस फॉर. ते नॅशनल पार्क कशासाठी फेमस आहे. पहिलं आहे गीर. गीर अभयारण्य आहे ते गुजरातमध्ये आहे, स्टेट गुजरात, आणि फेमस फॉर लायन्स सिंहासाठी. पुन्हा दाचिगाम हे आहे JNK जम्मू अँड काश्मीरमध्ये, आणि एका विशिष्ट प्रकारचा जो काश्मीर स्टॅग, काश्मीरी हरिण, हंगल ज्याला म्हटलं जातं, हंगल, त्यासाठी ते फेमस आहे. पुढचं आहे नॅशनल पार्क किंवा सँच्युरी रणथंबोर. हे रणथंबोर आहे ते राजस्थानमध्ये आहे, राजस्थान स्टेट, आणि बेंगाल टायगरसाठी फेमस आहे. त्यानंतर पुढचं आहे दाजीपूर नॅशनल पार्क हा महाराष्ट्रामधला आहे आणि तो बायसनसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर काझीरंगा अभयारण्य आसाम स्टेटमध्ये आहे, आणि सिंगल हॉर्न रिकॉन्स म्हणजे एक शिंगी गेंडा यांच्यासाठी ते फेमस आहे. सुंदरबन आहे वेस्ट बेंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, आणि रॉयल बेंगाल टायगर म्हणजेच वाघासाठी प्रसिद्ध आहे ते. त्यानंतर मेळघाट हे महाराष्ट्रामधलं आहे आणि टायगरसाठी प्रसिद्ध आहे. पेरियार अभयारण्य केरळमधलं आहे, टायगर, इलेफंट यासाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः इलेफंट्स. त्यानंतर अनेक वाढवलेले आहे पहा आपण यामध्ये. भरतपूर अभयारण्य किंवा सँच्युरी हे राजस्थानमधलं आहे, राजस्थान स्टेट, आणि ॲक्वॅटिक बर्ड्स म्हणजेच पाणपक्ष्यासाठी ते प्रसिद्ध आहे. हे झाले 2 लँड बायोम्स. त्यानंतर ॲक्वॅटिक बायोम्स म्हणजे जलीय परिसंस्था. त्यामध्ये फ्रेश वॉटर इकोसिस्टीम, गोड्या पाण्यातील इकोसिस्टीम परिसंस्था. आता गोडं पाणी म्हणजे आपण जे रेग्युलर नेहमी पितो ते, किंवा जे नदीचं तळ्याचं असतं ते.
हे फाउंड इन पॉन्ड्स, लेक्स अँड रिव्हर्स. कुठं असते ही परिसंस्था? पॉन्ड्स, लेक्स, रिव्हर्स. रिव्हर म्हणजे नदी. ट्रान्सिशन ऑफ एनर्जी थ्रू वॉटर करंट्स अँड रिव्हर्स. पाण्याच्या प्रवाहामधून यामध्ये काय येत असते? एनर्जी येत असते या फ्रेश वॉटर इकोसिस्टीममध्ये. आता यामध्ये प्रोड्युसर्स म्हणजेच उत्पादक कोणकोणते आहेत? वनस्पती बघा बरं. ॲक्वॅटिक प्लांट्स, वनस्पती ज्या पाण्यामध्ये असतात त्या. हायड्रिला, अझोला ह्या पाण्यामधले काय आहेत? शेवाळ आहेत. पुढं प्रायमरी कंझ्युमर्स, प्राथमिक भक्षक. ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स, पाण्यामधले कीटक. स्नेल्स, गोगलगाय हे झाले प्रायमरी कंझ्युमर्स. सेकंडरी कंझ्युमर्स, द्वितीय भक्षक. स्मॉल फिशेस, फ्रॉग्स हे ह्या प्रायमरीला खातात. स्मॉल फिशेस, फ्रॉग्स म्हणजे बेडूक. त्यानंतर टेरिटरी कंझ्युमर्स, लार्ज फिशेस मोठे मासे. क्रोकोडाईल्स आणि हेरॉन्स, क्रोकोडाईल्स म्हणजे मगरी, हेरॉन्स म्हणजे बगळे. हे काय आहेत? टेरिटरी कंझ्युमर्स झाले. डिकम्पोजर्स म्हणजेच विघटक, त्यामध्ये काय असतात? बॅक्टेरिया, फंगी. हे दोन्ही आपल्याला अर्थ माहिती आहेत. बॅक्टेरिया, फंगी हे काय झाले? फ्रेश वॉटर्समधले डिकम्पोजर्स झाले. या पद्धतीनं फ्रेश वॉटर इकोसिस्टीम विषयी माहिती आहे. त्यानंतर पुढचा पहा मुद्दा काय आहे? या ॲक्वॅटिक बायोममधली पुढची आहे मरीन इकोसिस्टीम. मरीन म्हणजे सी वॉटर इकोसिस्टीम किंवा समुद्रामधली असणारी परिसंस्था. यामध्ये बघा शॅलो वॉटर कंटेन्स. आता समुद्राचं जे शॅलो म्हणजे कमी खोल असणारं उथळ, जे उथळ पाणी असतं म्हणजे किनाऱ्याजवळचं, कंटेन्स स्मॉल फिशेस, लहान लहान मासे असतात. प्रॉन्स म्हणजे कोळंबी, झिंग्यासारखा प्रकार, कोळंबी. फिडिंग ऑन अल्गी, ते शैवाळावर वाढत असतात. हे शॅलो वॉटरमध्ये म्हणजे समुद्राच्या किनारी भागामध्ये असतात. सेंट्रल पार्ट ऑफ सी हॅव लेस नंबर ऑफ ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. आता समुद्राच्या आतमध्ये, सेंट्रल बाजूला आतमध्ये लेस नंबर ऑफ ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स, कमी प्रमाणामध्ये हे सजीव असतात किंवा मासे असतात. ओशन बॉटम, समुद्राचा तळ किंवा महासागराचा तळ, हॅज मोअर नंबर ऑफ डिकम्पोजर्स. तिथं काय असतात? मोठ्या प्रमाणावर डिकम्पोजर्स असतात. लाईक बॅक्टेरिया. कशाप्रमाणे? बॅक्टेरियाप्रमाणे म्हणजेच विषाणू. ठीक आहे. पुढं ह्युमन ॲक्टिव्हिटीज रिस्पॉन्सिबल फॉर डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम. ह्युमन ॲक्टिव्हिटीज म्हणजे मानवी क्रिया. रिस्पॉन्सिबल म्हणजे ज्या परिणाम करतात. फॉर डिमिनिशमेंट ऑफ इकोसिस्टीम, ह्या इकोसिस्टीमच्या ऱ्हासाला किंवा इकोसिस्टीम नष्ट होण्याला ज्या मानवी क्रिया कारणीभूत आहेत त्या बघा कोणकोणत्या आहेत? पहिली आहे इन्क्रीजिंग यूज ऑफ रिसोर्सेस ड्यू टू इन्क्रीज्ड पॉप्युलेशन. महत्त्वाचं कारण आहे इन्क्रीज्ड पॉप्युलेशन. मोठ्या प्रमाणावर झालेली ही जी लोकसंख्या वाढ आहे ते महत्त्वाचं कारण आहे. कारण लोकसंख्या वाढल्यामुळं काय होतं? इन्क्रीज पॉप्युलेशनमुळं काय होतं? कंझ्युमर्स वाढतात. कारण ह्युमन हा कंझ्युमर आहे. कंझ्युमर्स वाढतात त्यामुळं काय होतं? तर डिमांड वाढते आणि डिमांड वाढल्यामुळं या इकोसिस्टीमवर प्रेशर येतं. ठीक आहे. दुसरा घटक आहे अर्बनिझेशन. अर्बन म्हणजे शहर, तर शहरीकरण, अर्बनिझेशन. ठीक आहे. आता शहरीकरण वाढल्यानंतर काय होतं बघा? इट अफेक्ट्स इकोसिस्टीम्स ॲट ॲग्रिकल्चर लँड. शेतजमीनवरच्या ज्या परिसंस्था आहेत त्या, मार्शलँड्स, वेटलँड्स पाण्यामधल्या परिसंस्था किंवा फॉरेस्ट जंगलामधल्या परिसंस्था, ग्रासलँड्स या ठिकाणच्या इकोसिस्टीमवर या अर्बनिझेशनचा परिणाम होतो. पुढचं आहे इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्री म्हणजे उद्योगधंदे. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकीकरण. औद्योगिकीकरणामुळे सुद्धा काय होतं बघा? फॉरेस्ट इकोसिस्टीम्स आहेत त्यांच्यावर परिणाम होतो. बरोबर. त्यानंतर रोड्स बनवले जातात, बिल्डिंग्स बनवले जातात. या टुरिझममध्ये सुद्धा तसंच होतं. टुरिझम हे पुढचं कारण आहे. रोड्स, बिल्डिंग्स बनवले जातात, हॉटेल्स बनवले जातात आणि त्यामुळे इकोसिस्टीमवर त्याचा परिणाम होतो. पुढचा घटक आहे लार्ज डॅम्स. मोठे धरणं
डॅम म्हणजे धरण, मोठी धरणं. या मोठ्या धरणामुळे काय होतं तर लँड बायोम्सचं कन्व्हर्टेड इंटू ॲक्वॅटिक बायोम्स, जमिनीवरच्या परिसंस्थांचं रूपांतर जलीय परिसंस्थांमध्ये होतं लार्ज डॅम्समुळं. आणि शेवटचा घटक आहे वॉर्स. वॉर्स म्हणजे युद्ध. युद्धामध्ये हेवी बॉम्बिंग होतं, मोठ्या प्रमाणावर बॉम्ब वर्षा होतो, माइन एक्सप्लोजन्स होतात. माइन एक्सप्लोजन्स म्हणजेच भूसुरुंग स्फोट, आणि हे सगळं अफेक्ट्स ऑन डिफरंट इकोसिस्टीम. तर या काय आहेत मानवी क्रिया आहेत: पॉप्युलेशन, अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, टुरिझम, लार्ज डॅम्स, वॉर्स ॲटसेट्रा. ठीक आहे. इथं हा आपला लेसन 18 संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्या. त्याचबरोबर या पाठाचं वारंवार वाचन करा, म्हणजे तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. ठीक आहे. हा व्हिडिओ सबस्क्राईब करा. यानंतर आजच्यासाठी राम राम.